नक्कीच आपण बघू शकतो हे शिवसेना ठाकरे गटाचं हे आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि मोठी घोषणाबाजी या ठिकाणी केली जात आहे। आपण हे या ठिकाणचे दृश्य बघू शकतो। महाराष्ट्र सरकार विरोधात ठाकरे गटाचं हे आंदोलन जे आहे या ठिकाणी सुरू झालेलं आहे। उत्तम कापसे जिल्हा प्रमुख आहेत, त्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि नागपुरातील हिंगणा टी पॉइंट येथे उत्तम कापसे काय सांगणार सरकार विरोधात आंदोलन? एक कलंकित सरकार जे महाराष्ट्र राज्याला लाभलेलं आहे, या सगळ्या मंत्रीचे जे चड्डी मण्यावर बसले आहे ओम फट स्वाहा म्हणते निर्लज्ज सरकार। आमची एवढीच मागणी आहे की या निर्लज्ज मंत्री जे आहे यांनी ताबडतोब राजीनामा दिले पाहिजे, आमची एवढीच मागणी आहे। नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी हे आंदोलन जे आहे ते आक्रमकपणे सुरू झालेलं आहे। नागपुरात 2 ठिकाणी आंदोलन आहे। नागपूर ग्रामीणचं आंदोलन सुरू झालेलं आहे, जिल्हा प्रमुख उत्तम कापसे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन या ठिकाणी होत आहे आणि महाराष्ट्र सरकार विरोधात घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी सगळ्या पत्ते घेऊन आलेले आहेत, हे सगळे या ठिकाणचे शिवसेनेचे नेते आणि सरकारचा निषेध करत आहे। माणिकराव कोकाटे ज्यांनी रमी खेळली सभागृहात त्यांच्यासोबत त्यांचे मास्क घालून या ठिकाणी रमी खेळली जात आहे आणि निषेध केला जात आहे, पैसे उधळले जात आहे। आपण हे दृश्य जर बघितले तर अगदी आक्रमक आंदोलन या ठिकाणी आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। जे कृत्य तत्कालीन कृषी मंत्र्यांनी केलं त्याच्या विरोधात हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। पैसे उधळले जात आहे, पत्ते खेळले जात आहे आणि करत महाराष्ट्र सरकारचा निषेध जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिकात्मक फोटोला, कलंकित मंत्र्यांच्या फोटोला जोडे मारले जात आहे। या ठिकाणी उत्तम कापसे पत्ते खेळले या ठिकाणी। हो, हे डुप्लिकेट पत्ते आम्ही याच्यासाठी दाखवून राहिलो का अख्ख्या महाराष्ट्राला दिसलं पाहिजे की हे कलंकित मंत्री कशा प्रकारे महाराष्ट्राला खोटं म्हणजे करायचं, महाराष्ट्राला जे दाखवतात म्हणजे रमी खेळून राहिले, कोणी चड्डी बनावर पैसे लिहून राहिले, ते दाखवण्याचा प्रयत्न आम्ही इथं केलेला आहे। हर्षल काकडे आपल्या सोबत आहे। हर्षल, काय सांगशील हे आंदोलन आक्रमक होत आहे? महाराष्ट्र हे देशातलं सर्वात सुजलाम आणि सुसलाम राज्य होतं। देशातल्या प्रत्येक कोपऱ्यातला व्यक्ती हा गेल्या 50 ते 100 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये येऊन आपल्या पोटपाण्याची सोय करण्यासाठी स्थायी झाला, पण आज महाराष्ट्राच्या जनतेनं दिलेल्या मताचं जे शोषण होऊन आलं ते शोषण आज ही सरकार करून राहिली। आज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये जी सरकार चालत आहे त्यांनी निवडणुकीच्या पहिले ज्या लोकांना त्याग बलिदान निष्ठेच्या ज्या गोष्टी सांगितल्या आणि ह्या संपूर्ण राज्याला सुजलाम सुफलाम करण्याचं जे हे दिलं, भविष्य दाखवलं, ते सर्व खोटं ठरत आहे। आज तुम्ही बघत आहे एखाद्या विधानसभेमध्ये कोणत्या मंत्र्यांनी कशा प्रकारे आपली चरित्र हे दाखव। आज या राज्याचे कृषी मंत्री, शेतकरी हा देशाचा बळीराजा आहे, त्याच आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांची काय गथा आहे, तरी सुद्धा एक कृषी मंत्री महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये चालू विधानसभेमध्ये मोबाईलमध्ये रम्मी गेम खेळते। एखादा मंत्री आपल्या घरी जे आजपर्यंत आम्ही 50 खोके सर्व बोके आपण या ठिकाणी बघू शकतो। जिल्हा प्रमुख उत्तम कापसे, हर्षल काकडे यांच्या नेतृत्वाचे आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणचे हे दृश्य जर बघितले आपण तर प्रतिकात्मक पत्ते खेळून माणिकराव कोकाटे यांचा निषेध केला जात होता। या ठिकाणी हे दृश्य आपण बघितलेले आहे। आक्रमक आंदोलन महाराष्ट्र सरकार मधील काही भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी ठाकरे गटाने केलं आहे। कॅमेरामॅन सचिन सहांसह केदार मुमाटे, यूनियन मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।